आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन पाहता येईल। मंगळवारपासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार। सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचा भाव वाढला। सोनं 92,770 रुपये तोळा तर चांदी 83,400 रुपये किलोवर। गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागणार। कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यात दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार। 20 मे रोजी आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा। मातंग समाजाला अ, ब, क, ड आरक्षण जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा। भाजपाचे आमदार अमित गोरखेंची माहिती। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 54 बिबट्यांची नोंद। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात 57 आणि तुंगारेश्वर परिसरात 33 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले। नंदुरबारच्या तळोदामध्ये कालिका मातेच्या यात्रेनिमित्त बैल बाजार भरला। 450 बैल विक्रीतून 80 लाखांची उलाढाल। बैल खरेदी विक्रीसाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून शेतकरी येत असतात। धुळ्यामध्ये वक्फ कायद्यातील सुधारणाविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आक्रमक। राष्ट्रपतींना धुळे जिल्हाधिकरणामार्फत निवेदन। वक्फ सुधारणा विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी। धुळ्यातील सिंचन भवनात घाणीचं साम्राज्य। परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली। नागपूरच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावांना पाऊस। गारपिटीचा तडाखा। गारपीट झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिम जिल्ह्यातील इझोरी परिसरात रिमझिम पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा तडाखा। गारपिटीमुळे पपई, केळी, फळपिकांचं नुकसान। शेतकरी चिंतेत। चंद्रपूरच्या राजुरा उपविभागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे वाहतूक विस्कळीत। गोंडपिंपरी, बल्लारशा, राजुरा, कोरपना, गडचांदूर भागात गारपीट। चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा। मुसळधार पावसामुळे काही काळ वाहतूक मंदावली। मुंबई पालिकेकडून ई कचऱ्याचं संकलन। घराघरातील घातक कचरा संकलित करण्याच्या सेवेची व्याप्ती वाढवण्याचा पालिकेचा निर्णय। जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, संगणक आदी ई कचरा गोळा करण्यात येणार। जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच मुंबई महापालिकेचे उच्च न्यायालयात शपथपत्र। मात्र तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीवर पालिका ठाम। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन। रेल्वे विभागाकडून फलक लावून जनजागृती करण्यात येणार। ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्याकडूनच केराची टोपली, मनसेचा आरोप। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसासोबत गारपिटीचा तडाखा। गारपिटीमुळे पपई, केळी तसंच फळपिकांचं नुकसान। पुण्यातील रिंग रोडच्या कामगारांना दमबाजी, व्हिडिओ व्हायरल। सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य योजनांसाठी वळवायचा असेल तर माझं खातं बंद करा। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त। तर त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। खातं सांभाळता येत नसेल तर संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा। रिपाई खरात गटाच्या सचिन खरातांची मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्यातून निधी वळवणं गंभीर असल्याची प्रतिक्रिया। राज्यातलं सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाचीही फसवणूक करतंय। राऊतांची टीका। तर अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीनं सांभाळतात। अजित पवार अर्थ खात्यात शिस्तीनं काम करतात। राऊतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला हजेरी। फडणवीस, शंभूराज देसाईंसह अनेक नेत्यांची उपस्थिती। अमरावतीच्या दौऱ्यावर असल्यानं साताऱ्यातील पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित। दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती। महायुतीत नाराजी नाट्याची चर्चा। प्रत्येक कार्यक्रमाला मंत्र्यांनी गेलं पाहिजे असं होत नाही। शिंदेदादांच्या अनुपस्थितीवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक कामं व्हायला हवी। बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामुळे मधाच्या गावात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ। महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांची मांघर गावाला भेट। मांघर गावात 1946 पासून मधाचं उत्पादन। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात पर्यटन विभागाकडून एअर शोचं आयोजन। फडणवीस, एकनाथ शिंदे, शिवेंद्रराजे भोसलेंची उपस्थिती। फडणवीसांकडून पर्यटन विभागाचं कौतुक। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग असल्याची राऊतांची प्रतिक्रिया।
कनिष्ठ असल्यामुळे ठाकरेंच्या युतीबाबत भाष्य करणार नाही, मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत वरिष्ठ, आम्ही अजूनही कनिष्ठच, नांदगावकरांचा राऊतांना टोला. काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार आणि तुम्ही घाबरू नका, बावनकुळेंचं पुण्यातील पदाधिकारी बैठकीत वक्तव्य. जळगावमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. ते सगळे नेते भाजपमध्ये येणार होते, पण अचानक तिकडे गेले, प्रोटोकॉलचा भंग केला. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नसल्याची आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. गुलाबराव देवकरांच्या पक्षात घेण्यापूर्वी अजित पवारांनी शिंदेंचं मत विचारात घ्यायला हवं होतं. गुलाबराव पाटील यांचं पक्षप्रवेशावर वक्तव्य. दरम्यान गुलाबराव देवकर, भूषण पाटील, सतीश चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. जळगावातील माजी आमदारांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. आमच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांना पक्षात घेणं उचित नाही. पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांची टीका. तर गुलाबराव पाटलांनी आक्षेप घेऊ नये, सर्व नेते महायुतीचा धर्म पाळतील, आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका. विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांविरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नाही, आनंद परांजपेंचं उत्तर. काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी घेतली अजित पवारांची भेट. अमरावतीमधील कार्यक्रमात सानंदांची अजित पवारांशी चर्चा. सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवार उद्यापासून छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार. अजित पवारांच्या उपस्थितीत 5 वाजता जाहीर सभा पार पडणार. मुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवारांना महाविकास आघाडीत यावं लागेल. महायुतीत अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. विनायक राऊतांचा अजित पवारांना सल्ला. संजय राऊतांकडून शरद पवारांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण. 16 मे रोजी राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन. उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीवरूनही दोघांमध्ये संवाद रंगला.